अमित शहा आहेत. आता हे सगळं सुरू असतानाच भाजपच्या सूत्रांकडून एक बातमी आली आहे, ती म्हणजे महायुतीत एकीकडे समन्वयाची भूमिका घेत असताना पक्षबांधणीचं काम सुरू ठेवा असे आदेश केंद्रीय नेतृत्वानं दिल्याची माहिती भाजपच्याच विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यामध्ये भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वानं दिल्याचंही कळतंय. मात्र त्याचवेळी पक्षबांधणी सुरूच ठेवा असा केंद्रीय नेतृत्वाचा संदेश आणि त्यामागचा अन्वयार्थ नेमका काय आहे हे अर्थातच येत्या काळातच स्पष्ट होईल. तुर्तास वेळ झालेली आहे. तुम्ही आज दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सवरून आजच्या विषयावरती पहिली प्रतिक्रिया आपण बघतोय शेख जब्बार यांची. भाजपने आजपर्यंत सत्ता मिळवण्यासाठी फक्त मित्रपक्षांचा वापर केला आहे, सोयीनुसार वापरणार म्हणतात. अमित शहानी जाहीरपणे आधीच सांगितलं होतं, आम्हाला गुबड्याची गरज नाही, इशारा काफी आहे. अमित शहा म्हणतात एक्सवरून. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आहे आशिष यांची. आताच तर खऱ्या कुरघोडीला सुरुवात झाली आहे असं म्हणतात ते. युट्यूबवरून प्रदीप कदम म्हणतात, आता राज्यामध्ये 3 मुख्यमंत्री पदं तयार करावीत, मग ही दिल्लीवारी थांबेल. युट्यूबवर पुढची प्रतिक्रिया बघूया. ट्रिपल इंजिन सरकार कधी डबल होईल सांगता येत नाही, लगे रहो भाई. विष्णू यांची प्रतिक्रिया आहे. फेसबुकवर उल्हास राऊत यांची प्रतिक्रिया आहे. 2025 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्यावरती अमित शहानी सांगितले होते भाजप 2029 ची लोकसभा स्वबळावर लढेल. त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी सावध व्हायला हवं होतं. आता गुरुघोड्या करून उपयोग नाही. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरनं धनंजय पांडेंची. 100% भाजप 2029 मिशननुसार आता भाजपमध्ये विलीनीकरण किंवा महायुतीला जय महाराष्ट्र हे 2च पर्याय उपलब्ध असणार आहेत. फेसबुकवरनं गणेश पाटील आपली प्रतिक्रिया देत आहेत. अमित शहांमुळे कुरघोड्या थांबतील, पण महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंतच. शिंदे यांनी घेतलेली भेट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरते, कारण राजकीय भविष्य चांगले घडवण्यासाठी काही निर्णय महत्वाचे असतात. सुरेश मोटे यांनी इंस्टाग्रामवरनं प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि आजच्या याच विषयावर